साकीनाका मॅनहॉलमध्ये पडून मुंबईकराचा मृत्यू. अन्सारी असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांची माहिती. महापौर तावडे, आयुक्त अश्विनी भिडेंवर टीका. मुंबईला पावसानं झोडपलं. हिंदमाता, किंग सर्कल, चेंबूर, प्रभादेवी स्थानक परिसरातील रस्ते जलमय. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये 2 फुटांपर्यंत पाणी साचलं. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट. मुंबईसह ठाण्यात झाडांची पडझड सुरू. चर्चगेट रेल्वे स्थानक, मरोळ परिसरात झाड कोसळलं. मीरा भाईंदरमध्ये धावत्या दुचाकीवर झाड कोसळून चालक जखमी. मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम लोकलवर. 3ही मार्गावरच्या लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू. प्रवाशांना रेल्वेचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचं आवाहन. रायगडमधील 7 तालुक्यातील शाळांना आज सुट्टी. मुसळधार पावसामुळे पालघरमधील शाळांनाही सुट्टी. प्रशासन सतर्क. पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार. 3 ते 4 जुलैला कोकणातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा. अधिवेशनादरम्यान भाजपचे मंत्री आमदार सभागृहामध्ये वारंवार गैरहजर. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केली नाराजी. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाईचे दिले संकेत. काँग्रेसमध्ये लवकरच फेरबदल. महाराष्ट्र प्रभारी बदलणार. प्रदेशाध्यक्ष सपकाळांना हटवण्यासाठीही काँग्रेसचे काही नेते प्रयत्नशील असल्याची माहिती. सचिन को खेलने दो. स्कोर वाढल्यावर दुसऱ्या खेळाडूंनाही आणणार. शिंदेसोबत गेल्यावर सचिन अहिर यांचं सूचक वक्तव्य. कोणते नवीन आमदार फुटणार याचीही चर्चा. जम्मू काश्मीरमधल्या डोडा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा.